दत्तवाड ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण, तिघांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल. नळ कनेक्शन देण्याच्या कारणावरून कर्तव्यावर असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी चप्पल आणि बुटानं मारहाण केल्याची खळबळजनक घटना दत्तवाड तालुका शिरोळ इथं घडली आहे. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नरेंद्र विजय कासार, वय वर्ष 39, राहणार दत्तवाड, हे दत्तवाड ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. 21 मार्च रोजी दुपारी 3:45च्या सुमारास ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर कर्तव्यावर असताना आरोपी अभिषेक शेखर कांबळे यानं त्यांना फोन करून नळ कनेक्शन देण्याबाबत विचारणा केली. यावेळी फोनवर शिवीगाळ केल्यानंतर अभिषेक कांबळे, नितीन घावट आणि एका अनोळखी महिलेनं ग्रामपंचायत गेट समोर येऊन फिर्यादीला गाठले. तू नळ कनेक्शन देणार आहेस की नाही असं म्हणत आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी ग्रामपंचायत कार्यालयात शिरून दुसरं कोणालाच नळ कनेक्शन देऊ देणार नाही अशी धमकी दिली. तसेच चप्पल आणि बुटानं फिर्यादीच्या तोंडावर मारहाण केली. यावेळी सोबत असलेल्या महिलेनं टेबलवरील फायबरचा छोटा बोर्ड फिर्यादीच्या तोंडावर फेकून मारला. या घटनेनंतर नरेंद्र कासार यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे करत आहेत. आमच्या प्रतिनिधींसह पाहत रहा CK24 न्यूज.